इंदापूरमध्ये भीमा नदी पात्रामध्ये झालेल्या बोट दुर्घटनास्थळी सुप्रिया सुळे यांनी भेट दिलेली आहे। बोट दुर्घटनेनंतर बुडालेल्या 5 जणांचा शोध सुरू आहे। या ठिकाणचा सुप्रिया सुळे यांनी आढावा घेतलेला आहे आणि तेव्हाचीच आपण ही सध्या दृश्य पाहतोय। इंदापूरच्या भीमा नदी इथं बोट उलटली होती, यामध्ये 5 जणांचा मृत्यू झालेला आहे आणि सध्या या 5ही जणांचा मृतदेह शोधण्याचं काम एनडीआरएफच्या पथकाकडून सुरू आहे। दरम्यान सुप्रिया सुळे यांनी या दुर्घटनास्थळाचा आढावा घेतलेला आहे आणि कशा पद्धतीने हे शोधकार्य सुरू आहे याचा आढावा सुप्रिया सुळेंनी घेतल्याचा आपण या दृश्यांच्या माध्यमातूनही पाहतोय। त्याची इन्क्वायरी आम्ही मागितलेली। आता लोकांना शोधणं ही आमच्या सगळ्यात प्राधान्याची गोष्ट आहे। काल रात्रीच आप्पासाहेब जगदाळे पहिले इथे पोचले आणि त्यानंतर आप्पासाहेब आणि सगळी जी यंत्रणा आहे त्यांच्याशी आम्ही सातत्याने कॉन्टॅक्टमध्ये होतो। यंत्रणेने आणि मी एनडीआरएफचेही आणि प्रशासनाचेही आभार मानते की लगेच इन ॲक्शनमध्ये येऊन त्यांनी पटापटा इथे सगळी यंत्रणा लावली। पण काल रात्री इतका चिखल आणि अंधार होता की काही दिसतही नव्हतं आणि मग सकाळी 6 वाजल्यापासून एनडीआरएफची टीम त्यांचे लोक आता आत त्यांच्या 2 बोटी गेलेल्या आहेत, 10 लोक गेलेले आहेत त्याच्यामुळे आतमध्ये आता। त्यामुळे आमची अपेक्षा आहे की आजच्या एक दुपारपर्यंत संध्याकाळपर्यंत आपल्याला क्लॅरिटी मिळेल। तुम्ही स्पॉट व्हिजिट केलेली यंत्रणेशी बरोबर